नमस्कार स्वामी, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. तर आज आपण पाहणार आहोत कॉन्सेप्ट रिक्वेस्ट काय आहे. त्यासाठी आपल्याला बेनिफिशियरीवर जायचं आहे. त्यानंतर मी आता एक लाभार्थी गरोदर महिला घेतलेली आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ते बघा, बेनिफिशियरीवर जाऊन मी हा पेज ओपन केलेला आहे. त्या लाभार्थी महिन्याच्या नंतर इथे आता कॉन्सेप्ट दिसते, तिला आपल्याला क्लिक करायचं आहे. वरती तिचा आभार ID येऊन जाणार आहे. खाली सेंड न्यू कॉन्सेप्ट रिक्वेस्ट, हे बघा इथे तिचा आभार ID आलं आहे. खाली सेंड न्यू कॉन्सेप्ट रिक्वेस्ट आलेला आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा पेज ओपन झालेला आहे. आता वरती आभार ID आहे तिचं, नंतर पर्पोज आहे, निवडाच्या इथे मी क्लिक करते. आपल्याला हे ऑप्शन आलेले आहेत. त्यानंतर जर सर्वात पहिलं ऑप्शन आहे केअर मॅनेजमेंट, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हेल्थ इन्फॉर्मेशन फॉर्म, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला जे कोपरा दिसतो तिथे डेट येणार आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा, हेल्थ इन्फॉर्मेशन फॉर्म, हेल्थ इन्फॉर्मेशन 2, म्हणजे कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत ते इथे आपल्याला टाकायचं आहे. तर मी आता आपल्याला जे फॉर्म आहे हेल्थ इन्फॉर्मेशन फॉर्म, तिथे आपल्याला मागे जायचं आहे. म्हणजे आता हा एप्रिल महिना चालू आहे, तर मार्च, फेब्रुवारी असं. तर मी मार्चचा घेते आहे, 1 महिना मी मागे जाते. त्यानंतर आता बघा, मी मार्चची तारीख निवडणार आहे. आता आपल्याला एक तारीख निवडायची आहे. त्यानंतर मी आता इथे 4 तारीख निवडलेली आहे. त्यानंतर हे जे ओके आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ओकेला क्लिक केल्याच्यानंतर बाकी कुठेच आपल्याला काही करायचं नाही, फक्त ओकेच्या इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर हेल्थ इन्फॉर्मेशन 2, मग आता मी तो 1 महिन्यापासून आता जी तारीख चालू आहे म्हणजे एप्रिल, तर मी तिथे बघा आता हेल्थ इन्फॉर्मेशन 2 इथे मी क्लिक करणार आहे. तर माझी डेट ओपन झालेली आहे. आता मी 2 एप्रिल ही डेट टाकते आहे आणि ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे पुढची आता एप्रिल महिना घ्यायचा आहे आणि तिथे ओके करायचं आहे. आता पुन्हा इथे बघा, आपल्याला हा पेज झाला आहे, तिथे ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हेल्थ इन्फॉर्मेशन टाईप सिलेक्ट, तर आता आपल्याला कोणकोणते त्या लाभार्थीचे हेल्थ इन्फॉर्मेशन पाहिजे आहे ते इथे सगळं आपल्याला येऊन गेलेलं आहे. तर इथे मी सिलेक्ट ऑल करणार आहे, कारण हे मला सर्व त्याची इन्फॉर्मेशन मला मिळून जाईल. त्यानंतर इथे जे डन आहे तिथे आपल्याला क्लिक करायचे आहे. तर मी ते सर्वावरती क्लिक केलेलं आहे. नंतर हेल्थ इन्फॉर्मेशन टाईप, मी ते सर्वांवरती क्लिक केल्याच्यानंतर मी तिथे डन केलेलं आहे. नंतर कॉन्सेप्ट एक्सपायरी म्हणजे आपल्याला कधीपर्यंत हे संपवायचं आहे, बंद करायचं आहे. तर मी पुन्हा डेटवरती जाणार आहे, तिथे मी क्लिक करते. त्यानंतर इथे आता मला महिना, वर्ष आणि डेट येऊन गेलेली आहे. त्यानंतर बघा, आता मी साधारण आपल्याला 4-5 महिने किंवा 6 महिने पण आपण पुढे ते एक्सपायरी डेट लांबवू शकतो. त्यानंतर इथे मी आता डेट टाकून घेतलेली आहे आणि ओके करते. ही बघा, ही डेट मी ऑक्टोबरची टाकलेली आहे. मी एप्रिलमध्ये ते हे क्लिक केलेलं, आता मी ऑक्टोबरमध्ये क्लिक करते. त्यानंतर ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बघा, तुम्हाला सगळीकडे डेट येऊन गेलेली दिसत असेल. त्यानंतर रिक्वेस्ट कॉन्सेप्ट इथे मी क्लिक करणार आहे. इथे वरती तुम्हाला डेट आणि टायमिंग दिसत असेल. त्यानंतर तिथे क्लिक केल्याच्यानंतर इथे कॉन्सेंट रिक्वेस्ट फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली हे आपल्याला येऊन गेलेलं आहे. त्यानंतर इथे जे रेडमध्ये आहे ठीक आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण पुन्हा बेनिफिशियरीवरती जाऊन तिचं हा पेज ओपन करायचा आहे. खाली बघा व्ह्यू कॉन्सेप्ट, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे. आता कॉन्सेंटमध्ये तिचं काय काय आलेलं आहे बघा. तर बघा, इथे कॉन्सेप्ट ऑन डेट आलेली आहे, एक्सपायरी ऑन डेट आलेली आहे, नंतर पर्पज आलेला आहे. त्यानंतर इथे आपण हेल्थ इन्फॉर्मेशन काय काय आहे, डेट कुठून कुठपर्यंत ते आलेलं आहे. त्यानंतर ऑल टाईप्स जे आपण क्लिक केलेल्या सर्वांवरती ते तिथे आलेलं आहे. कशावरती आपण क्लिक केलेलं त्याची नावं आलेली आहेत. हे न्यू कॉन्सेप्ट रिक्वेस्ट आहे, तिथे आता काहीच करायचं नाही, ते आपण नंतर बघूया की तिथे आपण नंतर काय करू शकतो ते. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कॉन्सेप्ट रिक्वेस्ट सर्वांचं क्वेश्चन ट्रॅकर सर्वांचं करू शकता. धन्यवाद.